प्रणाम. वर्तमानात जगा असं आपण अनेकदा ऐकतो. पुस्तकांमध्ये, व्याख्यानांमध्ये, सोशल मीडियावर, आध्यात्मिक चिंतनात हा सल्ला पुन्हा पुन्हा दिला जातो. पण एक साधा प्रश्न आहे, जर वर्तमानात जगणं इतकं स्पष्ट आणि योग्य असेल तर मग आपण ते करू का शकत नाही? आपल्याला वर्तमानात राहायचं असतं, पण काही क्षणातच मन भूतकाळात किंवा भविष्यकाळात निघून जातं. मग नेमकी अडचण कुठे आहे? वर्तमानात राहण्याची पद्धत आपल्याला माहीत नाही म्हणून असं होतं, की नकळतपणे काही मूलभूत गोष्टींकडे आपलं दुर्लक्ष होतं आहे. आपला नेहमीचा असा एक अनुभव आहे, की आपण एखाद्या व्यक्तीशी बोलत असतो, पण काही वेळाने लक्षात येतं की तिचं बोलणं आपण ऐकतच नव्हतो. मनाने आपण दुसरीकडेच होतो. तसंच रात्री आपण झोपायचा प्रयत्न करतो, पण मन उद्याच्या शक्यतांमध्ये हरवलेलं असतं. तसंच एखादी जुनी घटना संपून गेलेली असते, तरीही आपल्या मनात ती पुन्हा पुन्हा घडत राहते. म्हणजे शरीर वर्तमानात असतं, पण आपलं मन एका वेगळ्याच जगात जगत असतं. भविष्याबाबतही हेच घडतं. उद्या काय होईल, हे जमलं नाही तर माझं पुढे काय होणार, अशा विचारांमध्ये आपण इतके गुंतून जातो की आजचा दिवस जगायचाच राहून जातो. भविष्य अजून आलेलं नसतं, पण त्याची चिंता आपण आधीच जगून घेतलेली असते. आणि हा अनुभव काही मोजक्या लोकांचाच असतो असं नाही. जवळजवळ प्रत्येकच माणूस अशाच प्रकारे जगत असतो. आणि हे इतकं सामान्य झालेलं असतं की आपण त्याला समस्या म्हणून पाहतही नाही. आपल्याला वाटतं मन असंच असतं. पण जर आपल्या आयुष्यातला बहुतांशी भाग प्रत्यक्ष जीवन जगण्यात न जाता विचारांमध्येच जात असेल, तर हा केवळ स्वभावाचा भाग नाही. हा आपल्या जगण्याच्या पद्धतीशी संबंधित एक अत्यंत मूलभूत प्रश्न आहे. आणि मग इथेच मला वाटतं आपल्याकडून एक महत्त्वाची चूक होते. आपण स्वतःला सतत एकच प्रश्न विचारत राहतो की मी वर्तमानात राहू कसं? पण कदाचित हा प्रश्नच चुकीचा आहे. कारण जोपर्यंत आपण हेच समजून घेत नाही की आपलं मन वर्तमानातून सतत बाहेर का जातं, तोपर्यंत वर्तमानात राहण्याचा कोणताही प्रयत्न फार काळ टिकणार नाही. म्हणून आजच्या या चिंतनात आपण वर्तमानात कसं राहायचं यापेक्षा आपलं मन वर्तमानातून सतत बाहेर का जातं हे पाहणार आहोत. जेव्हा आपण वर्तमानात राहण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा काही क्षणांसाठी ते शक्यही होतं. आपण श्वासाकडे लक्ष देतो, शांत बसतो, निसर्गाकडे पाहतो, पण थोड्याच वेळात मन पुन्हा कुठेतरी निघून जातं. म्हणून प्रश्न इच्छाशक्तीचा नाही, प्रश्न मनाच्या स्वभावाचा आहे. आपल्याला बरेचदा वाटतं की मन विनाकारण भटकत असतं, पण प्रत्यक्षात मन कधीच विनाकारण भटकत नाही. प्रत्येक विचारामागे त्याला काहीतरी साध्य करायचं असतं. कधी एखादी समस्या सोडवायची असते, कधी स्वतःचं समर्थन करायचं असतं, कधी भविष्यातील शक्यता तपासायच्या असतात, तर कधी एखाद्या वेदनादायक अनुभवाचा अर्थ शोधायचा असतो. कारण मनाला वाटत असतं की विचार करत राहिल्याने काहीतरी महत्त्वाचं साध्य होणार आहे. पण इथेच एक महत्त्वाचा फरक आपण लक्षात घेत नाही. तो फरक म्हणजे प्रत्यक्ष समस्या आणि मानसिक समस्या यांच्यातला फरक. समजा उद्या तुमची मुलाखत आहे, त्यासाठी तयारी करणं आवश्यक आहे. आणि ती तयारी करताना माहिती गोळा करणं, सराव करणं, वेळेचं नियोजन करणं, हे सर्व उपयुक्त विचार आहेत. हे विचार आपल्याला वर्तमानापासून दूर नेत नाहीत, उलट वर्तमानात योग्य कृती करण्यासाठी आपल्याला ते मदत करतात. पण तयारी पूर्ण झाल्यानंतरही मन थांबत नाही. जर नोकरी मिळाली नाही तर, मी चुकलो तर, लोक काय विचार करतील, माझं पुढे काय होईल, अशा विचारांची मालिका सुरू होते. पण हे विचार समस्या सोडवत नाहीत, ते फक्त त्या समस्येचा मानसिक अनुभव पुन्हा पुन्हा निर्माण करत राहतात. भूतकाळाबाबतही हेच घडतं.
एखादी चूक झाली असेल तर त्यातून शिकणं आवश्यक आहे, पण मन शिकून पुढे जात नाही. ते त्याच प्रसंगात पुन्हा पुन्हा परतत राहतं. असं बोलायला नको होतं, त्याने माझ्याशी असं का केलं, मी तसं केलं असतं तर. या विचारांमधून काही नवीन समज मिळत नाही, ते फक्त स्वतःभोवती फिरत राहतात. म्हणून आपण स्वतःला एक प्रामाणिक प्रश्न विचारायला हवा की आपण विचार करत आहोत की विचारांमध्येच वाहून जात आहोत. म्हणजे विचार आपल्या ताब्यात आहेत की आपण विचारांच्या ताब्यात आहोत. हा फरक अत्यंत सूक्ष्म आहे, पण जीवन बदलणारा आहे. जेव्हा विचार आपल्या हातात असतात तेव्हा ते एक मौल्यवान साधन असतात, पण जेव्हा विचारच आपल्याला सतत ओढून नेतात तेव्हा आपण नकळत त्यांच्या प्रवाहात वाहू लागतो. त्यावेळी आपण विचारांचा उपयोग करत नसतो, विचारच आपला उपयोग करत असतात. आपल्या आयुष्यातले अनेक सुंदर क्षण आपण याच कारणामुळे गमावतो. आपण कुटुंबासोबत बसलेलो असतो, पण मन कामात असतं. आपण प्रार्थना करत असतो, पण मन उद्याच्या नियोजनात मग्न असतं. आपण चालत असतो, पण मन एखाद्या जुन्या संभाषणात अडकलेलं असतं. जीवन सतत आपल्यासमोर उलगडत असतं, पण त्याच्याशी असलेला आपला थेट संपर्क तुटलेला असतो. पण याचा अर्थ आपल्याला वर्तमान नको असतं असं नाही. खरं म्हणजे मनाला वर्तमान पुरेसं वाटत नाही. त्याला नेहमी असंच वाटत असतं की अजून काहीतरी विचार करायचा आहे, अजून काहीतरी निश्चित करायचं आहे, अजून काहीतरी मिळवायचं आहे, अजून काहीतरी सुरक्षित करायचं आहे. म्हणून ते वर्तमानात शांत न राहता सतत काहीतरी मानसिक हालचाल करत राहतं. इथेच या संपूर्ण विषयाचं दार उघडणारा एक महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो, आणि तो प्रश्न म्हणजे मन सतत विचार का करत राहतं, त्याला नेमकं काय हवं असतं. या प्रश्नाचं उत्तर समजलं की मग वर्तमानात राहणं हा एक वेगळा सराव राहत नाही, तो मनाला समजून घेण्याचा एक नैसर्गिक परिणाम होतो. म्हणून या प्रश्नाकडे आपण थोडं आणखी खोलवर पाहूया की मनाला नेमकं काय हवं असतं. पहिल्या नजरेत याची उत्तरं खूप वेगवेगळी दिसतात. कुणाला पैसा हवा असतो, कुणाला यश, कुणाला प्रेम, कुणाला मानसन्मान, तर कुणाला सुरक्षितता हवी असते. पण थोडं बारकाईने पाहिलं तर या सगळ्यांच्या मागे एकच धागा असतो. मनाला सतत वाटत असतं की अजून काहीतरी मिळालं, काहीतरी बदललं, काहीतरी निश्चित झालं तर मग मी शांत होईल. म्हणूनच मनाचं लक्ष बहुतेक वेळा आत्तावर नसतं, ते पुढेवर असतं. ते सतत अशा एका क्षणाचा शोध घेत असतं जिथे सर्व काही ठीक होईल. पण त्या क्षणाचा पाठलाग करताना ज्या एकमेव क्षणात प्रत्यक्ष जीवन घडत असतं, तो वर्तमान क्षणच ते नकळत गमावून बसतं. पण याचा अर्थ असा नाही की भविष्यासाठी नियोजन करणं चुकीचं आहे. उलट नियोजन ही बुद्धीची एक महत्त्वाची क्षमता आहे. पण नियोजन आणि मानसिक भटकंती यांच्यात खूप मोठा फरक आहे. नियोजन आपल्याला कृतीकडे नेतं, पण मानसिक भटकंती कृती न करता विचारांच्याच गोलगोल फेऱ्यात आपल्याला अडकवून ठेवते. याचा एक साधा अनुभव असा की रात्री झोपायला गेल्यावर दिवसभराची कामं संपलेली असतात. त्या क्षणी प्रत्यक्षात करण्यासारखं काही नसतं. पण मन मात्र शांत बसत नाही. ते उद्याचे प्रसंग रंगवायला लागतं, जुनी संभाषणं आठवायला लागतं, काल्पनिक संवाद तयार करतं, चिंता निर्माण करतं. त्या क्षणी स्वतःला एक प्रश्न विचारून पाहायचा की हा सगळा विचार नेमकी कोणती समस्या सोडवतो आहे. बहुतेक वेळा उत्तर एकच असतं की एकही नाही. पण तरीही मन थांबत नाही, कारण मनाला एक खोलवर रुजलेला विश्वास असतो. तो म्हणजे सतत विचार करत राहिलो तर जीवनावर आपल्याला अधिक नियंत्रण ठेवता येईल. आपल्यालाही अनेकदा असंच वाटतं. प्रत्येक शक्य परिस्थितीचा आधी विचार केला तर आपण सुरक्षित राहू,
प्रत्येक चूक पुन्हा पुन्हा आठवली तर ती पुन्हा होणार नाही. प्रत्येक गोष्ट आधीच मनात जगून घेतली तर वास्तवात धक्का कमी बसेल असं आपल्याला वाटतं. पण प्रत्यक्षात काय घडतं? समस्या सुटत नाही आणि मन अधिकच थकत जातं. कारण सतत विचार करणं आणि स्पष्टपणे समजून घेणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. अधिक विचार म्हणजे अधिक स्पष्टता असं कधीच नसतं. उलट काही वेळा विचारांची गर्दीच वास्तवाकडे पाहण्याची आपली क्षमता झाकून टाकते. याच ठिकाणी एक महत्त्वाची गोष्ट समजते, ती म्हणजे जीवन दोन प्रकारे जगता येतं. एक म्हणजे प्रत्यक्ष अनुभवातून आणि दुसरं म्हणजे त्या अनुभवाबद्दल सतत विचार करून. आपण चहा पितो पण चहाचा अनुभव घेत नाही. आपण एखाद्याचं बोलणं ऐकतो पण त्याचवेळी आपलं मन उत्तर तयार करत असतं. आपण चालत असतो पण आपलं मन 10 वर्षांपूर्वीच्या एखाद्या घटनेत किंवा पुढच्या महिन्याच्या काही कल्पनांमध्ये हरवलेलं असतं. यामुळे होतं काय की हळूहळू जीवनाशी आपला थेट संपर्क कमी होत जातो. मग आपण जीवन कमी जगतो आणि जीवनाबद्दल विचार जास्त करतो. ही गोष्ट वरवर साधी वाटते पण तिचा परिणाम अतिशय खोलवर होतो. कारण जेव्हा विचारांचा अनुभव प्रत्यक्ष अनुभवापेक्षा मोठा होतो तेव्हा मनाने निर्माण केलेलं जग वास्तवापेक्षा अधिक प्रभावशाली बनतं. मग आपल्या आनंदाचं, दुःखाचं, भीतीचं आणि आपल्या अस्वस्थतेचं मुख्य कारण बाहेर घडणाऱ्या घटना राहत नाहीत, तर त्या घटनांबद्दल आपल्या मनात सतत चालणारी प्रक्रिया बनते. म्हणून प्रश्न विचार थांबवण्याचा नाही, प्रश्न आहे त्या प्रक्रियेला स्पष्टपणे पाहण्याचा. कारण जी गोष्ट स्पष्टपणे दिसायला लागते तिच्या ताब्यात राहण्याची गरज हळूहळू संपायला लागते. याच ठिकाणी उपाय शोधताना आपल्यापैकी बऱ्याच जणांचा एक गैरसमज होतो. आपल्याला वाटतं की मन शांत करायचं असेल तर विचार थांबवले पाहिजेत. मग आपण विचारांशी लढायला लागतो, त्यांना दाबण्याचा प्रयत्न करतो किंवा विचार येत आहेत म्हणून स्वतःवरच नाराज होतो. पण या संघर्षातून शांतता निर्माण होत नाही, उलट मन अधिकच अस्वस्थ होतं. विचार हे शत्रू नाहीत, विचार करणं हे मनाचं एक नैसर्गिक कार्य आहे. प्रश्न विचार येतात की नाही हा नाही, प्रश्न आहे प्रत्येक विचारावर आपण विश्वास का ठेवतो. म्हणून या संपूर्ण विषयाकडे पाहण्याची दिशा थोडी बदलावी लागते. मी विचार कसे थांबवू हा प्रश्न फारसा उपयोगी नाही. त्याऐवजी एक वेगळा प्रश्न विचारायला हवा की हा विचार खरोखर आवश्यक आहे का. हा प्रश्न विचारांशी संघर्ष करत नाही, तो फक्त त्यांच्यावर प्रकाश टाकतो. आणि जेव्हा आपण हा प्रश्न प्रामाणिकपणे विचारतो तेव्हा एक आश्चर्यकारक गोष्ट दिसायला लागते. आपल्याला दिसायला लागतं की आपल्या अनेक विचारांचा वर्तमानाशी काहीही संबंध नसतो. ते भूतकाळ बदलू शकत नाहीत, ते भविष्य निश्चित करू शकत नाहीत. ते फक्त मनात एक मानसिक अनुभव निर्माण करतात आणि अगदी नकळत आपण त्या मानसिक अनुभवाला वास्तव समजून त्यात जगत असतो. पण याचा अर्थ असा नाही की भूतकाळातून शिकायचं नाही किंवा भविष्याचा विचार करायचाच नाही. त्यांचा विचार नक्कीच करायचा, पण आवश्यक तेवढा विचार झाला की त्यांचं रूपांतर कृतीत किंवा स्वीकारात झालं पाहिजे. त्यानंतर जर मन पुन्हा पुन्हा त्याच विचाराकडे परतत असेल तर तो विचार उपयोगासाठी नसतो, तो फक्त सवयीने चाललेला असतो. म्हणून दिवसभरात काही वेळा स्वतःला एक छोटासा प्रश्न विचारून पाहायचा की आता मी जीवन अनुभवतो आहे की जीवनाबद्दल विचार करतो आहे. हा प्रश्न मनाला थांबवत नाही, तो आपल्याला जागं करतो. त्यानंतर आणखी एक गोष्ट लक्षात यायला लागते की काही विचार आपल्याला कृतीकडे नेतात, स्पष्टता देतात, निर्णय घेण्यास मदत करतात आणि त्यांचं काम संपतं.
पण काही विचार फक्त त्याच वर्तुळात फिरत राहतात. त्यांना उत्तर नको असतं, त्यांना फक्त पुनरावृत्ती करायची असते. एकदा हा फरक दिसायला लागला की मनाला समजून घेण्याची सुरुवात होते आणि मग हळूहळू एक सुंदर बदल घडतो. चहा पिताना आपण खरंच चहा पिऊ लागतो. कोणीतरी बोलत असताना आपण खरंच ऐकू लागतो. चालताना चालण्याचा अनुभव येऊ लागतो. हे काही विशेष आध्यात्मिक तंत्र नाही, ही फक्त जीवनाशी पुन्हा नातं जोडण्याची एक साधी प्रक्रिया आहे. खरं पाहिलं तर वर्तमानात राहणं ही काही नवीन गोष्ट शिकण्याची प्रक्रिया नाही. वर्तमान तर कधीच गेलेलं नसतं. आपणच विचारांच्या जगात इतकी गुंतून जातो की त्याच्याशी असलेला आपला थेट संपर्क हरवतो. म्हणून वर्तमानात परत येणं म्हणजे कुठेतरी पोहोचणं नाही. वर्तमानात परत येणं म्हणजे जे आधीपासून इथेच आहे त्याला पुन्हा स्पष्टपणे पाहू लागणं. म्हणूनच आजच्या आपल्या या चिंतनाचा महत्त्वाचा मुद्दा वर्तमानात राहण्याचा नाही, तो मनाला समजून घेण्याचा आहे. कारण जेव्हा मनाची कार्यपद्धती स्पष्टपणे दिसायला लागते तेव्हा प्रत्येक विचाराच्या मागे धावण्याची गरज राहत नाही. विचार येतात, त्यांचं काम करतात आणि निघून जातात. आपण त्यांच्याबरोबर वाहून जात नाही. आणि कदाचित इथेच शांततेचा खरा अर्थ उलगडतो. शांतता ही मनात एकदम निर्माण होणारी एखादी विशेष अवस्था नाही. जेव्हा आपण प्रत्येक विचाराला सत्य मानणं थांबवतो आणि प्रत्यक्ष जीवनाशी पुन्हा जोडले जातो तेव्हा हळूहळू शांतता आपोआप उलगडत जाते. कारण जीवन हे आपल्या विचारांमध्ये घडत नाही, ते फक्त या वर्तमान क्षणात घडतं. आणि हा वर्तमान क्षण कधीच आपल्याला सोडून जात नाही. आपणच त्याच्यापासून दूर जात असतो. आणि जेव्हा हे स्पष्टपणे दिसायला लागतं तेव्हा वर्तमानात राहण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावा लागत नाही. आपण आपोआपच वर्तमानात जगायला लागतो. प्रणाम. धन्यवाद.